नमस्कार. आज आपण बनवणार आहोत झटपट अशी पालक खिचडी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वप्रथम पालक स्वच्छ धुवून घ्या आणि 5 ते 7 मिनिटे शिजवून घ्या. पालक शिजल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून त्याची एक बारीक पेस्ट बनवून घ्या. आणि ह्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. मी रोज एक नवीन रेसिपीज ह्या चॅनलवर घेऊन येत असते. पालक खिचडी बनवण्यासाठी कांदा, टोमॅटो, शिमला मिरची आणि तुम्हाला जे व्हेजिटेबल्स आवडत असेल, बटाटं, हे सगळं कापून घ्या. मी 1 ग्लास तांदळाची पालक खिचडी केलेली आहे आणि त्यासाठी लागणारं साहित्य आणि प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, त्यामुळे डिस्क्रिप्शन नक्की चेक करा. त्यानंतर अद्रक आणि लसूणची पेस्ट बनवून घ्या. आणि हो, तुमचं एक सबस्क्रिप्शन माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, त्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आता गॅसवर कुकर ठेवा. त्यामध्ये 2 पळ्या तेल टाका. त्यानंतर जिरे आणि मोहरी टाका. त्यानंतर कांदा, शिमला मिरची, टोमॅटो, बटाटो हे सगळं त्याच्यामध्ये टाकून व्यवस्थित कलसवून घ्या. हे सगळे जिन्नस व्यवस्थित कलसवल्यानंतर त्यामध्ये लाल तिखट, कांदा लसूण मसाला, बिर्याणी मसाला आणि तुम्हाला आवडत असेल तर अजून कोणता तुमचा घरगुती मसाला व हळद टाकून व्यवस्थित फ्राय करून घ्या. त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट देखील त्यामध्ये ॲड करा. माझ्या चॅनलवर मी अजून वेगवेगळ्या रेसिपीज टाकलेल्या आहेत, त्या नक्की जाऊन चेक करा आणि कमेंटमध्ये मला सांगा तुम्हाला नेक्स्ट रेसिपी कोणती बघायला आवडेल. हे सगळं व्यवस्थित कलसून झाल्यानंतर आपण बनवलेली पालकची पेस्ट त्याच्यामध्ये ॲड करा आणि मीठ टाकून व्यवस्थित थोडं 5 मिनटं ते शिजवून घ्या. मी पालक टाकल्यानंतर बिर्याणी मसाला ॲड केलेला आहे, तो तुम्ही आधीही ॲड करू शकता. त्यानंतर तांदूळ धुवून त्याच्यामध्ये टाका आणि पालक शिजवल्यानंतर जे पाणी उरलेलं होतं ते पाणी आपण खिचडी शिजवण्यासाठी यूज करू. त्यानंतर 3 शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करा आणि पालकची खिचडी तयार आहे. उद्या भेटूया एका नवीन रेसिपीसोबत आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू.